नाही चाललं. पण आम्हाला ज्या आयांनी जन्म दिला त्या आम्हाला जरी रस्त्यावर टाकलं आणि जरी त्यांनी वाटेवर सोडलं आणि पोटाच्या गोळ्याला पोटातून फेकून दिलं तरी ते आमच्यासाठी आली. मी पडत झडत सगळे दिवस बघत गेलेले आणि जवळ बघितलेले निरेखून, कारण की मी शिकलेली नाहीये पण अनुभव मी पडत झडत घेतलेले या सगळ्या काळातले. म्हणूनच की कधी पण कुणी आतापर्यंत तुम्ही महिला आहे तिथं बसलेल्या, उगवत्या सूर्याला कधीही कोणी नमस्कार घालतं, त्याच्याकडे मागतं, पण मावळत्या सूर्याला कधी कोणी नमस्कार घातलाय का आतापर्यंत? तुम्ही सांगा सर. म्हणूनच मी एक किन्नर महामंडलेश्वर म्हणल्याच्या नंतर फार उंच पदवी असते आणि त्यांना महामंडलेश्वर स्वतःचे आश्रम करतात, कधीही सामाजिक व वृद्धाश्रम कधीही करत नाही. पण मी एक माझी मातृत्व म्हणून, माझी आई म्हणून, या सगळ्या माय मावल्या आहे म्हणून मी एक वृद्धाश्रम खोललं. जास्त मोठं नाहीये, 25 पोटांचं, पण धाडस ठेवते सांभाळायचं. जरी आम्हाला कुठल्या आईनी, बापानी, भावांनी कोणी सांभाळण्याचं धाडस नसेल केलं, पण आम्ही त्यांना सांभाळायचं धाडस करतो. कारण की का माझा एक रुपया तुमच्या लाखोला साला. कारण की 1 रुपया म्हणजे कसा की मला कधीही कुणीकडे गेल्याच्या नंतर मला लाखो रुपये कोणी देत नाही. मी टाळी वाजवून माझी ओळख, टाळी वाजवून मी हात पुढे केल्याच्या नंतर मला 1 रुपया देतात. पण तुमच्या लाखो रुपयाला भारी माझा 1 रुपया. कारण की तुम्ही ज्या ह्यांना तुम्ही रस्त्यावर सोडत्या त्याच 1 रुपयात मी त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करते आणि मी माझ्या स्वतःच्या किनाऱ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करते. कारण की मी एक गुरु पण आहे आणि एक आई पण आहे, एक मुलगी पण आहे आणि एक भाऊ पण आहे. म्हणूनच ती सखी माझी सखी. मी आतापर्यंत फक्त पुस्तकात त्याच्यात झाशीच्या राणीचा उल्लेख बघितलेला आहे, उल्लेख बघितलेला आहे, त्यांना जवळ माझ्या पूर्वज त्यांनी बघितलं असं. पण साक्षात माधुरी माझी लेक आणि तिचं माझं नातं काहीच नाही सर, फक्त मायेचं प्रेम आहे. आणि माझ्या चॅनल किंवा माझ्या याचं पण नाव आहे माहीची सावली. कारण की आम्हाला कोणी सावली नाही दिली, पण आम्ही तुम्हाला सावली जरूर देऊ. आणि ही माझी पोरगी गेल्या वर्षी तिने कॅन्सरच्या पीडित लोकांना वेळोवेळी मदत केली. कॅन्सरच्या पीडित लोक